हॅलो. आता संध्याकाळचे 7:30 पावणे 8 झालेत आणि आम्ही चाललोय बीचवरती असंच इव्हिनिंग वॉकला. आणि स्वयंपाक झालाय आणि वॉक करून येऊ मग जेवण करू. I'm taking a video. Don't go to the rickshaw, go to the pond forward. त्याला घरापासून एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती एक बीच आहे, ईस्टर्न बीच. तर तिथे जातोय. तिथे ना सनसेट खूप सुंदर दिसतो इव्हिनिंगला. आणि आता समरमध्ये 8:30-9 वाजता सनसेट होतो ऑलमोस्ट, म्हणजे पूर्ण अंधार पडतो. तर हा टायमिंग खूप परफेक्ट आहे की जाऊन तुम्ही छान सनसेट एन्जॉय करू शकता. 8:10 ला सनसेट. हां, 8:10 ला सनसेट आहे. आणि आता वाजलेत 7:45 फक्त. तरी बघ किती उजेड. सगळा स्वयंपाक करून ठेवला आहे आणि संध्याकाळी आम्ही असं ठरवलं, आज दिवसभर मला ना असं फ्रेश नव्हतं वाटत म्हणून दिवसभर आज आम्ही घरीच होतो, मूवी वगैरे पाहिला. आणि आत्ता सगळ्या इव्हिनिंगला सगळा स्वयंपाक करून मग आता आम्ही ठरवलं की चला बीचला सनसेट बघूया, थोडंसं वॉक करूया आणि नंतर आल्यानंतर जेवण करून मूवी बघू आणि सॅटर्डे फिनिश करू. तर आम्ही आता जातोय बीचवरती. आपल्या घरापासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरती बीच आहे. म्हणजे तसे आम्हाला 2-3 बीच आहेत जे फक्त 15 मिनिटच्या अंतरावरतीच आहेत की तुम्ही ट्राय करून तिथे जाऊ शकता. माझा प्लॅन होता ॲक्च्युली की आपण काहीतरी घेऊन जाऊया बीचवरती खाण्यासाठी, पण आम्ही ऑलरेडी इव्हिनिंगलाच 5 वाजताच आम्ही पोहे वगैरे खाल्ले होते, त्यामुळं आमचं तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला. आणि आता फक्त बीचवर जाऊ, वॉक करू, थोडंसं सनसेट बघू आणि मग घरी आल्यानंतर डिनर करू. बीचच्या साईडला हा रोड आहे, बीचला जाण्याचा रोड आहे. आणि समोर पूर्ण सिटीची स्कायलाईन दिसते. म्हणजे इकडून लांब दिसत असेल बहुतेक, तिकडं स्काय टॉवर दिसतो आणि उंच बिल्डिंग दिसते. आणि इकडं राईट हँड साईडला मॅकलिन्स कॉलेज आहे, त्यांचं ग्राउंड आहे. हो, म्हणजे पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो इथून खाली उतरताना तुम्हाला बीच साईडला जाताना. आणि ते ना सगळीकडे ना लेफ्ट अँड राईटला इतके ब्युटिफुल बंगलोज आहेत, म्हणजे एकदम सुंदर बंगलोज आहेत. बीचच्या साईडला अजूनच सुंदर आहे. हो, बीच एकदम बीच फ्रंटला खूप सुंदर बंगलोज आहेत. हां, आणि आपण आता एकदम बीचच्या जवळ आलो आहे. आणि इकडून जर बघितलं तर हा पूर्ण बीचचा वॉकवे. तुम्ही इथं गाडी लावून वॉक करू शकता. आणि समोर बघ ते बोट दिसते, आणि ती रेड कलरची बोट आहे, ती माहिती आयलंडवरून गाड्या घेऊन येते त्या बोटमध्ये. आणि ह्या साईडला जर तुम्ही पाहिलं ना राईट हँड साईडला सगळे सुंदर बंगलोज आहेत, म्हणजे एकदम ब्युटिफुल आहे. त्यांच्यासाठी तर किती मॉर्निंग आणि इव्हिनिंग केवढं ब्युटिफुल असतील. रोज सनराईज अँड सनसेट बघता येईल त्यांना. व्ह्यू किती छान आहे पण बीचचा. हा ना, लकी दे आर लकी. पण आपण पण लकी बिकॉज आपल्याला फक्त 15 मिनिट्स वरतीच बीच आहे. कारनी पण 10 मिनिट्स लागतात. 10 मिनिट्स, येस, कारनी 10 आणि मिनिट्स. पूर्ण सगळं बंगलोरला आणि हा एकदम ब्युटिफुल वॉक आहे, जो माझा फेवरेट आहे. पण परफेक्ट टायमिंगला आलोय. सनसेटच्या आणि वेदर पण छान आहे. क्लिअर अँड ब्युटिफुल सनी डे होता ना. क्लिअर क्लाउड, क्लिअर स्काय. सो इट्स अ ब्युटिफुल इव्हिनिंग अँड ब्युटिफुल सनसेट. हे बघ ना, समोर कसे असे बोट्स पार्क केले सगळे. हो ना, ते लोक खरंच. पार्क करून असं मस्त छान. ते ॲक्च्युली पार्किंग आहे. ज्या लोकांचे बोट्स आहेत त्या इथे पार्क करून जातात. अच्छा, ते पार्क करतात पाण्यात. हो, पार्क पण त्यांच्या पार्किंगमुळं ब्युटी वाढवते ना ते सीची, है ना. आणि इकडे ही राईट हँड साईडला एक रेस्टॉरंट आहे, ते बहुतेक लेबनीज रेस्टॉरंट. हां, लेबनीज रेस्टॉरंट. अँड वी आर प्लॅनिंग टू गो देअर फॉर डिनर्स इन कमिंग डेज. येस. तर आपण इकडं कार पार्क करूया आणि मस्त वॉक करूया. येस, दॅट्स द प्लॅन. मला वाटतं सगळ्यांनाच आवडतं की सी साईडला बसून सनसेट एन्जॉय करायला. आणि माझ्यासाठी तर हे स्पेशल टाईम असतो, मला फार आवडतं.
सनसेट एन्जॉय करायला सी साईडला बसायचं आणि छान सीला बघत छान वेळ घालवायचा. पीस. हे बघ किती छान बंगलोज आहेत ना तिकडं येस. बीच साईड बंगलो. हा बघ हा किती छान आहे. पूर्ण मतलब आणि हे लोक मेंटेन कसं करतात मला याचं आश्चर्य वाटतं. तिकडं बाल्कनी बघ किती छान आहे त्याची समोर अशी एकदम हो. बाल्कनीत बसून पूर्ण व्ह्यू आहे बघ ना इकडं. येस. पण मला एक सांग, हे लोक क्लीन कसं करतात आउटसाइडनी? आउटसाईड सनसेट झालेला आहे, सूर्यास्तास गेलेला आहे. धूळ जरा कमीच आहे ना त्यामुळे खरंच आहे. पण खरंच मेंटेन खूप करायला लागतं हे असे घरांना. किती छान आहे बघ. आज खूप थंड हवा आहे खूपच. पण मला आवडतं, म्हणजे मला असं वेदर आवडतं. आणि आज एकदम थोडंसं थंड आहे जास्त एवढं. पण ऍक्च्युली दिवसभर सनी होतं, माझे कपडे वाळून निघाले मशीन. नाही जास्त पण नाही एकदम प्लेझंट वेदर आहे. पण मला इव्हिनिंगला ना बीच साईडला वॉक करायला फार आवडतं. आणि बघ, हे झाडं पण छान आहेत नाही. क्रिसमस ट्री आहे का ते? काय माहिती, पण मला तर क्रिसमस ट्री फर्स्ट टाइम आल्यानंतर असंच वाटलं होतं. पण इथलं न्यूझीलंडचं क्रिसमस ट्री हे वेगळे, हे नाहीये. लोक सगळे आले तिकडं सनसेट बघायला. सगळे कारण आज ना आणि काय वाव. वॉक करायला मला आणि राहुलला दोघांना पण फार आवडते. पण आता बघ ना 8 वाजून 10 मिनिटं झालेत रात्रीचे, तरी पण उजेड आहे. तरी पण किती उजेड आहे. म्हणूनच मी प्लॅन केला की स्वयंपाक करूया, सगळं करून ठेवूया, मस्त वॉकला जाऊ, वॉक करूया छान, आणि मग घरी जाऊन छान गरम गरम डिनर करूया, आणि मग मूवीचा प्लॅन आहे. आर्किटेक्चर कसं वेगळंच आहे. कुठलं आहे? अरे नाही तो ग्रे त्याच्या शेजारी ओके. जरा वेगळं आहे ना architecture. बघ बरोबर आहे. आणि समोर आईस्क्रीमचा ट्रक आहे. आईस्क्रीमचा ट्रकच आणलाय का? ट्रक म्हणजे अच्छा, फूड ट्रक. फूड ट्रक. असं आहे. म्हणजे आपण तिथे जाऊन आईस्क्रीम एवढ्या थंड हवेत कोण खाणार रे आईस्क्रीम? म्हणजे आपण इंडियन्स नाही खात. ह्या बंगलोचं म्हणत होतो मी. हा बंगलो कसं वेगळं इकडचा. हा का? हा हा इथला हा. आणि बघ, आईस्क्रीमची कार आहे पुढं, ट्रकच आहे आईस्क्रीमचा ट्रक. आईस्क्रीमच्या ट्रकला जायचं का? आईस्क्रीम खायचं? आईस्क्रीम नाही आहे तिथे सगळंच मिळते. अच्छा, बर्गर मिळतोय, फ्राईज मिळतात, सगळं फूड पण मिळतं. ओके. म्हणजे इव्हिनिंगला जर तुम्ही इथे आला आणि तुम्हाला डिनर करायचं असेल तर तुम्ही, म्हणजे मी तर व्हेजिटेरियन आहे त्यामुळं काय ऑप्शन्स कमी आहेत. पण फक्त फ्राईज शिवाय काय खाणार ना मी? ओनली फ्राईज आणि वेजेस. आणि मला बटाटा खाऊन कंटाळा आला. कसं वाटलं वॉक करून तुला इव्हिनिंगला? एकदम फ्रेश वाटलं आणि फ्रेश हवा आहे. येस. त्यामुळे खूपच छान वाटलं. हे कळतच असेल, एवढे केस उडतात म्हणजे हवा किती आहे, हो है ना? आणि हवेचा आवाज पण येत असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये. आणि इरा काय नाही, इरा कार मध्ये बसलीये. तिच्याकडे खूप एक्सक्युजेस असतात की तिला का नाही यायचं वॉकला, आणि काय आपण बोलायचं. कार मध्ये बसूया आणि मग लेट्स सी. इरा, व्हॉट आर यू डुइंग? You are making a TikTok? Look at me. Ira, look at me. See, we had a lot of fun while walking.
चला इट्स व्हेरी रिफ्रेशिंग इव्हनिंग. येस. लेट्स गो बॅक टू होम. Okay, fine. We'll see if we can see something else there. Otherwise, we'll go to home. Yeah? Okay, because it's almost starting to drop. Become dark. Yeah, so it's better to go to home. Yeah. चला ना अंदर. झालं ना. आणि बघ मून आलाय बघ वरती थोडं दिसतोय. Yes, दिसतोय ना. छोटासा. छोटंसं दिसते मग छोटंसं. चंद्रपूर म्हणतात त्याला, चंद्रपूर. हा रमादान चालू आहे ना. पण अंधार झाला. हो. बघ आपण वॉक करून सनसेट बघून छान येईपर्यंत मस्त. आणि आता आपण आलोय parking. आणि आलेलं आहे आमचं घर. आता आम्ही इथे करतो पार्क बाहेर आणि मग जातो घरात.